हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण रेसिपी बघणार आहोत दम बिर्याणीची. दम बिर्याणी व्हेज दम बिर्याणी, नॉन व्हेज नाही, पूर्ण व्हेजिटेरियन असणार आहे. तर एका कढईमध्ये पाणी टाकलं आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे, खडे मसाले टाकलेत, त्याच्यामध्ये दालचिनी, ते फूल, अजून लवंग, जे जे काय असेल खडे मसाले ते तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर थोडंसं मीठ ॲड केलं आहे आणि पाण्याला उकळी येईपर्यंत ठेवले. पाण्याला उकळी आली की आपण स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे. ज्या तांदळापासून असा मोकळा मोकळा राईस होईल असे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन मी त्या पाण्यामध्ये टाकले. ते आपल्याला पाणी वेगळं आणि राईस वेगळं करायचं आहे. त्यासाठी थोडंसं बॉईल येऊ द्यायचं आहे. थोडेसे अर्धे कच्चे पक्के तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचे. तर ते झाल्यानंतर सोयाबीन वडी जी असते ती मी सोयाबीन वडी घेतली आहे, त्यामध्ये पाणी टाकल्यानंतर उकळायला टाकलं. थोडंसं मीठही ॲड करायचं, जेणेकरून त्याला मीठ असं पांचट असं लागणार नाही, त्याला थोडीशी चव येऊन जाईल. मग सोयाबीन वडी उकळायला टाकल्यानंतर तोपर्यंत आपण सगळ्या भाज्या चिरून घेणार आहोत. त्यासाठी पहिले तर मी कांदा घेतला. कांदा थोडा एक्स्ट्रा चिरायचा, कारण की कांदा आपण आधी थोडासा फ्राय करून घेणार आहोत. लालसर असा कांदा आपल्याला फ्राय करायचा. त्यासाठी मी 3 कांदे घेतले. 3 कांदे घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित उभ्या शेपमध्ये कट करायचं, कारण की बिर्याणीमध्ये किंवा खिचडीमध्ये कांदा हा उभाच छान लागतो आणि उभाच छान दिसतोही. उभा कांदा कापून झाल्यानंतर आपल्याला तुम्ही बघू शकता मी कसा कांदा कापला. अगदी तसाच आपल्याला कांदा कापायचा आहे, जसं चिवड्यामध्ये फ्राय करून टाकतात तसंच. त्यानंतर शिमला मिरची घेतली आहे. शिमला मिरची अशी मोठी मोठी कापून घेतली आहे, जास्त बारीक काही कापलेली नाही आहे. त्याचं बूड काढायचं आहे आणि बाकी सगळं मोठं मोठं असं कट करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे बीन्स, गाजर, अजून काही व्हेजीज वगैरे असतील तर ते तुम्ही ॲड करू शकता. आता सध्या पाऊस चालू आहे, त्यामुळे मला काही ते आणता येत नाही आहेत, मग मी ते नाही टाकलं आहे. पण जे घरात अवेलेबल आहे त्यापासून आपण बिर्याणी बनवतो आहे. तर व्हेजिटेबलमध्ये माझ्याकडे शिमला मिरची होती. तर शिमला मिरची तुम्ही बघू शकता मी कशी मोठी मोठी कापून घेतली आहे. त्यानंतर एका बाउलमध्ये शिमला मिरची टाकली आहे. बाउलमध्ये शिमला मिरची टाकल्यानंतर कोबीचा गड्डा घेतला, त्यातून व्यवस्थित निवडून अशी कोबी तोडून घेतली आहे आणि त्या कोबीला स्वच्छ गरम पाण्यामध्ये मीठ टाकून धुवून घ्यायचं आहे, कारण की कोबीमधल्या आळ्या ज्या किंवा इम्प्युरिटीज असतात ते दिसत नाहीत. त्यामुळे मी त्याला स्वच्छ असं कट करून तुम्ही बघू शकता बारीक बारीक कट करून घेतलं आहे. त्याला म्हणजे तुम्ही मोठं, तुम्हाला कोबीची टेस्ट जास्त आवडत असेल थोडीशी जाडही ठेवू शकता. त्यानंतर ते तसं काढून घेतल्यानंतर स्वच्छ क्लीन करून घ्यायचं आहे आणि गरम पाण्यामध्ये मी उकळून त्याला थोडंसं, कारण की त्यामध्ये फार मला तसं इम्प्युरिटीज वाटतात, त्यामुळे मी त्याला थोडंसं धुवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मी ते याच्यात ॲड केलं आहे. शिमला मिरचीच्या बाउलमध्येच कोबीही ॲड केलेली आहे. कोबी ॲड करून झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या व्हेजीस कट करायचे. आता मी घेत आहे बटाट्याची साल काढायची, व्यवस्थित त्याला कट करून घ्यायचं आहे. त्यालाही जास्त बारीक कट करायचं नाही आहे, मोठं मोठं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. जसं आपण व्हेज करीमध्ये मोठ्या मोठ्या भाज्या कट करतो त्या टाईपमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर बटाटं कट करून झाल्यानंतर त्याला पाण्यामध्ये धुवून परत त्याच बाउलमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. बाउलमध्ये बटाटे ॲड केल्यानंतर टमॅटो कट करायचा आहे, बारीक टमॅटो कट करायचा आहे. हा आपण फोडणीमध्ये टाकणार आहे, हा आपल्याला बाउलमध्ये टाकायचा नाही आहे. एकदम बारीक टमॅटो कट करून घ्यायचा आहे आणि बारीक टमॅटो चिरून झाल्यानंतर आपल्याला वेगळी एक पेस्ट करायची, जे की आपण त्या बाउलमध्ये ॲड करणार आहोत. सोयाबीन ज्या आहेत त्या चांगल्या शिजल्या होत्या. मी गॅसवर ठेवली होती उकळायला, तर त्यातलं पाणी सेपरेट करून घेतलं आहे आणि ते मिठातले नुसते खायला पण फार टेस्टी लागतात. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आणि असे मी मीठ टाकून याच्यासाठीच उकडते, कारण की करताना थोडेसे खाण्यासाठी तुम्हाला चव कशी वाटते ते नक्की सांगा. खलबत्त्यामध्ये मी लसूण, अद्रक आणि मिरच्या घेतल्यात आणि त्याला चांगलं वाटायचं आहे. विदाऊट दही आपण बिर्याणी करणार आहोत. दह्याची बिर्याणी असं होतं की ती पण छान लागते, पण ती थोडीशी जास्तच आंबट लागते. त्यामुळे मी ती पेस्ट जी आहे ते त्याच्याऐवजी थोडंसं बेसन ॲड करणार आहे. बेसनमध्ये हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर थोडंसं तिखट आणि मीठही ॲड करायचं आहे. हळद, तिखट, मीठ झाल्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, जेणेकरून त्याची पेस्ट बनवेल. जर भाज्यांनाच पाणी सुटलं असेल तर त्यामध्ये पाणी ॲड करायची गरज नाही आहे. तर तुम्ही बघू शकता लिंबूही पिळून घ्यायचा आहे. लिंबू आंबट म्हणजे आपण दही ॲड करणार नाही आहे, तर त्यासाठी थोडंसं तरी आंबूसपणा पाहिजे. त्यासाठी मी 1 लिंबू त्यामध्ये ॲड केला आहे आणि त्याला चांगलं असं मिक्स करून आपल्याला ठेवून द्यायचं आहे थोड्यासा वेळासाठी, जेणेकरून ते व्यवस्थित मिक्स होऊन जाईल आणि त्याच्यामधलं जे मायग्रेशन प्रोसेस जी असते ती त्यामध्ये होईल. तर त्यानंतर मी त्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवलं आहे आणि राईस जो आहे तो चांगला शिजला होता अर्धा कच्चा, तर त्याला मी चाळणीतलं पाणी काढून घेतलं आहे. आणि नंतर आपल्याला कुकरमध्ये तेल घ्यायचं आहे. तेलमध्ये कांदा जो आहे तो थोडासा कांदा ठेवायचा आहे फोडणीमध्ये टाकायला. हा आपण चांगला करपूस लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत. कांदा चांगला तुम्ही बघू शकता भाजून झाला आहे, तर मग मी तो एका प्लेटमध्ये साईडला काढून ठेवणार आहे. आणि तो जो कांदा आहे तो आपल्याला वरून गार्निशिंग करायला फार छान, तो कांदा असा स्वीट लागतो आणि एवढी टेस्ट छान देतो ना, तुम्हालाही नक्की आवडेल. तर त्याच कढईमध्ये मी टाकले थोडं तेल तुम्हाला बिर्याणीमध्ये थोडंसं जास्त आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, तूपही टाकू शकता. त्यानंतर जो कांदा ठेवला होता तो कांदा आणि आधी जिरे टाकलेत, मग कांदा टाकला. कांदा थोडा लालसर झाला की त्यामध्ये टमाटे टाकल्यानंतर थोडीशी हळद ॲड केली आहे, थोडंसं तिखट ॲड केलं आहे, थोडासा मसाला ॲड केला, गरम मसाला. आणि त्यानंतर आपण याच्या व्यतिरिक्त कोणताही मसाला टाकणार नाही आहेत. तुम्हाला जर बिर्याणी मसाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. बिर्याणी मसाला टेस्टही छान असतो, पण खडा मसाला वगैरे ते होममेड जे नॅचरल जे काय म्हणतात
हेल्दी जे आहे ते हेल्दीनेस याच्यामध्येच असतो. तो मसाला वगैरे ॲड नका करू. त्यानंतर मी ते जे भाज्या जे मिक्स करून ठेवल्या होत्या त्या ॲड केल्यात. त्या ॲड केल्यानंतर सोयाबीन आधीच ॲड केलं होतं, तुम्हाला रेसिपीमध्ये दिसतच असेल. ते चांगलं थोडंसं शिजवून झाल्यासारखं झालं की ते एका बाउलमध्ये, ज्या बाउलमध्ये आपण ठेवलं त्या बाउलमध्ये काढायचं आणि तो राईस असं खाली थोडासा स्प्रेड करून टाकायचा. त्याच्यावर लेअर आपल्याला घालायचे, एक लेअर भाताची, एक लेअर भाजीची, त्या टाईप. मग शेवटची लेअर जी आहे मी ती भाताची ठेवली आहे. त्याच्यावर भाजी टाकणार आहे थोडीशी, जी आपण ती जी स्लरी किंवा जी हे बनवलं होतं ते टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर परत एक लेअर त्याच्यावर राईसची टाकायची आहे. राईस टाकल्यानंतर परत त्यावर भाजी, अशा आपल्याला लेअरवर लेअर ठेवायचं, जेणेकरून त्याची टेस्ट आहे ना ती अशी स्प्रेड होते एकदम, अशी थोडीशी खट्टी मिठी तिखट वगैरे त्या टाईपमध्ये. फार टेस्टी लागते बिर्याणी. व्हेज बिर्याणी जे म्हणतात ना, व्हेज बिर्याणी असं काही नसतं. व्हेज बिर्याणी पण फार टेस्टी लागते, सगळ्या व्हेजीज वगैरे मिळून. तर ही आहे लास्ट वेजेसची आहे. त्या बाउलमध्ये थोडंसं मसाला असतो साईडला चिटकलेलं, त्याला थोडंसं पाणी टाकून आपण ते वरून टाकू शकता, तुम्ही बघू शकता. आणि केसर असेल तर केसरचंही पाणी टाकू शकता. त्यानंतर मी त्यावर थोडंसं गार्निशिंग करणार आहे आपल्या कांद्याची, आणि कांद्याची गार्निशिंग करून त्याला मस्त दम लावणार आहे. दम लावण्यासाठी आपल्याला थोडंसं पोळीचं पीठ घ्यायचं आहे मळून, जसं आपण पोळी लाटण्यासाठी पीठ घेतो ना तसं पीठ घ्यायचं आहे. कोथिंबीर आणि कांदा मी वर टाकला, आणि पीठ मळून घेण्यासाठी आपल्याला वर एक ताट किंवा त्याच्यावर जे परफेक्टली बसेल ते आपल्याला घ्यायचं आहे. आणि ते घेतल्यानंतर साईडनी मी पूर्ण पोळीचं पीठ लावून घेणार आहे, जसं दम लावतात ना त्या टाईपला. आता झाला आहे असं की तो जो राईस आहे तो मी बारीक राईस घेतला होता. बासमती राईस असेल तर एवढं असं खुली खुली मोकळी मोकळी अशी रेसिपी होती ना आपली बिर्याणीची, फार छान लागते ती पण. तसं ही पण फार टेस्टी झाली होती. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे तुम्ही नक्की सांगा. तुम्ही बघू शकता मी सगळी साईडनी पीठ लावून घेतलं आहे मळलेलं, आणि पॅक एकदम ज्याच्यामधून हवा जाणार नाही असं पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला. ते झाल्यानंतर त्याला कमी गॅसवर चांगलं शिजू द्यायचं. शिजून म्हणजे भाज्या त्यामधल्या शिजल्या पाहिजेत. सगळ्या भाज्या आपण कच्च्या ॲड केल्या, थोडंसंच रोस्ट केल्यासारखं केलं आहे. त्यानंतर माझे 15-20 मिनिट झाले होते. त्यानंतर मी ते पोळीचं पीठ कट करून काढलं, फार पॅक बसलं होतं. त्यानंतर ते प्लेट काढलं. एवढी सुंदर अशी दिसायला पण आणि खायला पण खूप जास्त छान झाली होती बिर्याणी. तुम्ही माझी रेसिपी नक्की ट्राय करून बघा. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. तुम्ही बघू शकता किती छान दिसते खिचडी, आणि त्याच्यामधले लेयर्स असे थोडेसे अलगद असे खालीवर गेलेले असतात, आणि त्याची टेस्ट अशी एकदम स्प्रेड होऊन जाते. खडा मसाल्याची टेस्ट असते भाताला, परत हे ते भाजीची वेगळी टेस्ट, एकदम मिक्स केलं ना एकदम टेस्टी लागायला लागतं. तुम्ही बघू शकता. सर्व करून तुम्ही याला रायत्यासोबत किंवा एखाद्या करीसोबत, चटणीसोबत, कशासोबतही सर्व करू शकता. नक्की तुम्हाला ही रेसिपी करून पहा घरी एकदा. खूप खूप जास्त छान लागते. थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स. भेटूया पुढच्या व्हिडिओत. पुढच्या व्हिडिओत काय घेऊन यायचं हे नक्की कमेंट करून सांगा, आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगा.